चषक 2025 पर्व दुसऱ्या पर्वातील दुपारच्या सत्रातील ही दुसरी मॅच केदारनाथ 11 डफळवाडी वर्सेस भैरवनाथ 11 भारसाकळे या संघ गोलंदाजी करताना निर्णय घेतलाय आणि ललित जर्सी नंबर 18 तर विनंती आहे आपण देखील थोडंसं बाजूला व्हायचं आहे. धन्यवाद. 18 धावा जर्सी नंबर 18 ललित. डफळवाडी भारसाकळे पहिला चेंडू बॅक टू बॅक पहिले दोन चेंडू निर्धाव वाटारलेत. विशालने चांगली गोलंदाजी केले. सकाळच्या सत्रामध्ये दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय ही मॅच डफळवाडी वर्सेस भारसाकळे एक चांगली मॅच. पुन्हा एकदा मोठा षटका अक्रॉस द लाईन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि अर्थातच षटकार येतोय आणि नक्कीच या षटकाराने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. संघाची धावसंख्या पोहोचते 6 वरती. 3 चेंडू पूर्ण आपण पाहतोय डफळवाडी फलंदाजी करताना आणि भारसाकळे या संघाला गोलंदाजी करताना 4 षटकांची ही लढत. 1 षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आपण पाहू. अर्थातच गोलंदाज विशाल हाताळतोय. पहिले 3 चेंडू हाताळले 6 धावा खर्च केल्यात. मी म्हणेन जर 360 डिग्री ग्राउंड असेल आणि तुम्ही 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्च करत असाल तर तुम्ही चांगली गोलंदाजी करताय. 360 डिग्री ग्राउंडचा जर विचार केला अक्षरशः धावांचा पाऊस पडतो आणि वाऱ्याची दिशा देखील आहे म्हटल्यावरती आता मात्र मोठा फटका ह्युमंगस हिट ज्याला म्हणतो अक्षरशः चंद्राला टपली मारून आलेला हा षटकार. फलंदाज कल्पेश 2 चेंडू डॉट झाला होता परंतु नंतरच्या 2 चेंडूंचा खरपूस समाचार घेताना पाहायला मिळतोय. फलंदाज कल्पेश चांगली फलंदाजी. 4 चेंडूमध्ये 12 वसूल केल्यात. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. फलंदाजाची जर कदकाठी पाहिली तर नक्कीच अक्षरशः तुटून पडलाय गोलंदाजावरती. 2 बॉल डॉट आले होते. तदनंतर जे स्लॉग हिट केलेत त्याने अक्षरशः नेत्रदीपक फटकेबाजी. मिड विकेटला दोन्ही षटकार आलेत. उंच पुरा असा फलंदाज आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विशाल. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता मात्र टो क्रशिंग यॉर्कर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अर्थातच लेग बाईसच्या स्वरूपात ही येणारी सिंगल. या सिंगलने संघाची धावसंख्येत 1 ने भर होते. संघाची धावसंख्या वेगवान मारा केला होता 13. 1 तेरी तो 1 मेरी. 2 षटकार 3 डॉट बॉल 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 13 वरती धावसंख्या पोहोचली. अजून देखील 1 चेंडू शिल्लक आहे. गोलंदाज जर्सी नंबर 18 विशाल. आजकाल जर्सी नंबर 18 जर्सी नंबर 45 सगळीकडे दिसत आहेत. प्रत्येक गावात जवळपास 18हून जास्त जर्सी नंबर 18 असतील आणि 45 कर्णधार भारतीय संघाचा रोहित शर्मा. अनेक जर्सी नंबर 45 तुम्हाला पाहायला मिळतील. बॅकफुटवर गेलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वेगवान गोलंदाजी हार्डलेंथ गोलंदाजी आणि नक्कीच 1 धाव येते. एका धाव्याने पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धाव संख्या पोहोचते 14. बिनगडी बाद 14. पहिलं षटक आपण पाहतोय विशाल. 4 चेंडू चांगले हाताळलेत परंतु 2 मोठे फटके. अर्थातच 2 षटकार आलेत. चला प्लीज विनंती आहे थोडंसं स्पीडअप करायचं आहे. केदारनाथ डफळवाडी वर्सेस भैरवनाथ 11 भारसाकळे ही मॅच पाहतोय. जानाई 11 जंगलवाडी आणि जानाई 11 करण जोशी दोन्ही संघनायक आपली रिपोर्टिंग करायची आहे. आपण आला असाल तर प्लीज आमच्या समालोचन कक्षामध्ये त्याची पुष्टी करायची आहे. जंगलवाडी आणि करण जोशी दोन्ही कर्णधार प्लीज यायचं आहे आणि प्लीज आपण आला असाल तर नक्कीच कळवायचं आहे. नवीन गोलंदाज शंकर गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. डावखुऱ्याच्या फलंदाजाला करेल प्रथमेश.
एक चेंडू फेस केलाय प्रथमेशने आतापर्यंत. एक धाव बनवले त्याच्यावरती. बॅकफूटला जाऊन मोठा फटका पुल केलाय आणि पुल होतोय सक्सेसफुल. वन बाउन्स खराब क्षेत्ररक्षणाच्या मध्येच येतोय तो चौकार. या 4 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 18. एक चेंडू 18. दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज शंकर. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन पुल केलाय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. एक चेंडू चेंडू कलेक्ट करतोय, फेकी करतोय. दरम्यान एक धाव मिळते. एका धावेने समाधान मानावं लागेल आणि आता मात्र स्ट्राईक लिंडा फलंदाज आलाय, ज्याची सर्वांना उत्कंठा लागलेली होती. कल्पेश ज्याने 2 षटकार मारले तर नंतर नॉनस्ट्राईकला राहिला. आता कल्पेशची फलंदाजी बघण्यासारखी असेल. कल्पेश मोठी फटकेबाजी करेल की नाही पाहणं महत्त्वाचं असेल. कल्पेश. गोलंदाज शंकर आतापर्यंत 2 चेंडू हाताळले तर 5 धावा खर्च केल्यात आणि कल्पेश 2 उत्तुंग षटकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. तिसरा चेंडू शंकर टू कल्पेश. पुन्हा एकदा मोठा फटका वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. तीन चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. शंकरने फलंदाजी कल्पेश चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळते. दुपारच्या सत्रात हाय व्होल्टेज मॅच त्याच्यानंतर तुम्हाला हाय स्कोरिंग मॅच पाहायला मिळतात. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं दुपारच्या सत्रातल्या धावा बनल्यात तब्बल 64-65 धावांचं आव्हान 3 चेंडू राखून चेस केलं पापळवाडी या संघाने. नक्कीच भैरवनाथ आणि भैरवनाथ केदारनाथ 11 डफळवाडी आणि भैरवनाथ 11 भाल साखळे या दोन संघांमधली लढत. डफळवाडी बॅटिंग करते आणि गोलंदाजी करते भार साखळे. आतापर्यंत डफळवाडीची चांगली फलंदाजी राहिले आणि दरम्यान 2 धावेचा प्रयत्न असेल. एक पूर्ण, दुसरीचं कॉलिंग, दुसरी देखील पूर्ण. मैदानाचा जो विभाग आहे मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, डीप मिड विकेट, तदनंतर तुमचा स्क्वेअर लेग थोडासा मोठा आहे. त्या दरम्यान जर चेंडू कार्पेट ड्राईव्ह केला तर 2 धावा रोखणं जवळपास अशक्य आहे. तुमचा थ्रो खूप स्ट्रॉंग लागेल त्याच्यासाठी आणि नक्कीच या मिळतात त्या 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 4 चेंडूंच्या अखेरीस 25 लॉस ऑफ 0 विकेट. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. पहिल्याच अटेम्प्टमध्ये कलेक्शन करतोय आणि हेच तर हवं असतं जेव्हा तुम्हाला डबल थांबवायची असेल आणि तुम्हाला कलेक्शन चांगलं करावं लागेल. फेकी तुमची अचूक लागेल आणि नक्कीच टाळ्या देखील वाजवल्या जात आहेत क्षेत्ररक्षकासाठी. गोलंदाजी मार्गवर शेवटचा चेंडू हाताळतोय शंकर. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. जंगलवाडी आणि करण जोशी दोन्ही संघ प्लीज विनंती आहे. कॅप्टन दोन्ही संघांची विनंती आहे आपण यायचं आहे. दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा मिळत आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते 28. 28 धावांवरती पोहोचले. दुपारच्या सत्रातील पहिला सामना हाय स्कोरिंग झाला. दुसरा सामना देखील तसाच होताना पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकात 28 धावा आल्यात. नंतरची 2 षटकं खूप क्रुशियल असतील, महत्त्वाची असतील. भार सगळ्या संघाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने.
नक्कीच जंगलवाडी आणि करण जोशी या दोन संघांदरम्यान नाणेफेक होईल. तर विनंती आहे आमच्या कमिटीचे कोणी असतील तर दोन संघांची नाणेफेक करून घ्यायचे. जंगलवाडी आणि करण जोशी नेक्स्ट मॅच असेल. जंगलवाडी आणि करण जोशी. टॉस व्हाईट बॉल, वाईड +1. टोटल 3. 2 धावून काढल्यात. एक शॉर्ट आहे. एक शॉर्ट आहे. टोटल धावा पंच एकदा कळवायचे आहेत. तर धन्यवाद. दोन्ही संघ जंगलवाडी आणि करण जोशी नाणेफेक जिंकून करण जोशी या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. माझी सर्व संघांना इथून पुढच्या येणाऱ्या देखील विनंती असेल की आपण आपली नोंद लवकरात लवकर कॅप्टन करायची आहे. टोटल धावा 3. टोटल धावा 3. येस, धन्यवाद सर. व्हाईट बॉल आहे. धावून काढलेल्या 3 धावा, त्यातली एक शॉर्ट आणि त्यातल्या 2 काउंट केल्या जातील आणि एक नो बॉलची धाव. अर्थातच या चेंडूवरती तर 3 धावा. व्हाईट बॉलची धाव माफ करा. या चेंडूवरती येत आहे 3 धावा आणि या 3 धावाने धावफलक पोहोचतोय 31. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे आनंद. चला प्लीज विनंती आहे, थोडं मॅच स्पीडअप करायची आहे. आपण वेळेपेक्षा खूप लेट चाललेलो आहोत. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पूल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, कलेक्शन करतोय, फेकी करेल. दरम्यान एक धाव पूर्ण होते आणि एकीवरच समाधान मानावं लागतंय. गोलंदाज आनंद पहिलं चेंडू वाईड हाताळला होता. तदनंतर आत्ताचा चेंडू चांगला हाताळला. एक धाव आले त्यावरती. नंतर पुढील चेंडू देखील पाहणं महत्त्वाचं असेल. आनंद उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. थोडासा फिरकीपटू पाहायला मिळतोय. आनंद स्पिन गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र लेग स्पिन समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि नक्कीच एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. चांगली गोलंदाजी राहिले आनंदची. त्यांना नक्कीच अचूक टप्पा, अचूक मारा, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दोन्ही खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता ज्याच्याजवळ आहे असा आनंद वैयक्तिक पहिलं व सांघिक तिसरं षटक हाताळतोय. आतापर्यंत दोन्ही पद्धतीचे चेंडू त्याच्याकडून पाहायला मिळत. लेग स्पिन, ऑफ स्पिन. आता मात्र पुन्हा एकदा उजव्या हाताचा गोलंदाज आणि अर्थातच लेग स्पिन टाकलाय. फलंदाजाने शफल झालाय, बॅकफुटवर गेलाय आणि नक्की चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. चौकार आलंय या चेंडूवरती आणि या चौकाराने संघाची धावसंख्येत 4 ने भर होते. संघाची धावसंख्या धावते, पळते, उभारी घेते आणि नक्की जाऊन स्थिरावते 38 वरती. तर नक्कीच 3 चेंडू पूर्ण. आमचे सहसमालोचक पंकज आणि निलेश यांमधलं कोणी असेल तर त्याने प्लीज आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे, समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. पंकज आणि निलेश आपल्यामधील कोणी असेल तर प्लीज आमच्या मुख्य मंचावरती यायचं आहे. 4 चेंडू पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 38. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन मोठा फटका 40. चांगली गोलंदाजी आणि नक्कीच रनआउटचा प्रयत्न होतोय. फलंदाज बाद होतोय. 41 धावसंख्या पोहोचते. चेंडू पूर्ण होत आहेत 5. 4. 5 चेंडू पूर्ण. शेवटचा चेंडू या षटकातील. यानंतर शेवटचं षटक शिल्लक असेल. 2 षटकामध्ये
धावा चांगल्या वसूल केल्यानंतर या षटकामध्ये कमबॅक करून दिले गोलंदाजाने. एक मात्र चौकार आलाय. आनंद चांगली गोलंदाजी केले. शेवटचा चेंडू घेऊन या षटकातील आनंद रेडी होतोय. शेवटचा चेंडू आनंद पुढे सरसावून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल सोडलाय. जीवदान दिलंय फलंदाजाला. चांगली गोलंदाजी केली आनंदने या षटकामध्ये. आनंदची गोलंदाजी नक्कीच प्रभावित राहिले. या षटकामध्ये कमबॅक करून दिलंय. कमी धावा खर्च केल्यात. 9 धावा, 10 धावा खर्च केल्यात आनंदने आतापर्यंत. नक्कीच 22च्या धावून काढलेले रन असतात, अर्थातच गोलंदाजाच्या खात्यामध्ये मोजल्या जात नाहीत. टोटल या षटकामध्ये आलेल्या 12 धावा आणि या 12 धाव्याने धावफलक पोहोचलंय 3 षटकांच्या अखेरीस 41. अजून देखील एक षटक शिल्लक आहे. तर प्लीज विनंती आहे, थोडा स्पीडअप करायचं आहे. ह्या षटकासाठी लवकरात लवकर तुमचा गोलंदाज पाठवून लवकरात लवकर हे षटक संपवायचं आहे. नंतर सेकंड इनिंगमध्ये पंकज सर यांना तुम्ही समालोचन करताना पाहाल. आणि नंतरच्या मॅचेस ग्रुप डी मधलं अर्थातच जंगलवाडी असेल, करण जोशी असेल, मस्करवाडी असेल, जळव असेल, या चारही मॅचेस नक्कीच निलेश सरांना कव्हर करताना तुम्ही पाहाल. आणि नंतर सेमीफायनल फायनलमध्ये नक्कीच मी तुमची पुन्हा एकदा भेट घेईन. चौथं षटक दिगंबर चौथं षटक हाताळतोय. जर्सी नंबर 7 दिगंबर. चौथं षटक, अंतिमचं षटक. शॉर्ट पिच चेंडू, एज अजून एक झेल सोडतोय यष्टीरक्षक. 2 झेल सोडलेत, ओव्हर थ्रो देखील केलाय. यष्टीरक्षण खराब खराब आणि खराब. तुम्हाला थोडंसं ॲक्टिव्ह राहावं लागेल यष्टीरक्षक म्हणून. चांगली कामगिरी करायची असेल तर तुमचे रिफ्लेक्सेस फास्ट लागतील तुम्हाला. नक्कीच तुमची बॉडी मुवमेंट पटकन झाली पाहिजे. आणि नक्कीच तेच थोडंसं कमी पाहायला मिळतंय. यष्टीरक्षक त्या ठिकाणी आहेत तैनात. सुनील यांच्या माध्यमातून थोडंसं खराब यष्टीरक्षण राहिलंय. 2 कॅचेस सोडलेत. पुन्हा एकदा मोठा फटका समोरच्या दिशेने. शॉर्ट ऑफ जॅम, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल देखील टिपतोय आणि टाळ्या देखील त्याच्यासाठी वाजवल्या जात आहेत डगआउट मध्ये. फलंदाज अजून एक बाद होतोय. विशाल सुरेख झेल टिपलाय. चांगली कामगिरी. आणि नक्कीच गोलंदाजाचा जर विचार केला 2 चेंडूमध्ये 2 झेल उडवलेत. फलंदाज बाद होतोय. कल्पेश त्यांनी चांगली फलंदाजी केली होती, तो बाद झालाय. नवीन फलंदाज येतोय आकाश. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आकाशकडून आकाशाला गवसणी घालणारे षटकारांची अपेक्षा असेल संघाला. परंतु जर दिगंबरचा विचार केला तर नक्कीच दिगंबरला धावून यावं लागेल या स्पर्धेमध्ये जर जिंकायचं आहे, आपलं अस्तित्व टिकून राहायचं असेल तर. आता मात्र सर रेक चेंडू, बाउन्सर बाउन्सर बाउन्सर, डेडली बाउन्सर, परफ्यूम डिलिव्हरी ज्याला बोलत. तर चला जर काळजी घ्यायची आहे. चेंडू लागला असेल तर प्लीज चेक करायचं आहे. चला बॅटर ऑल ओके. काळजी घ्यायची आहे मित्रा, सर्वांनी काळजी घ्यायची आहे क्रिकेट खेळताना. नक्कीच ऊन वाढलेलं आहे. आकाशच्या षटकारासाठी पारितोषिक आलंय. अमर कदम 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आकाशच्या षटकारासाठी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पुन्हा एकदा फंबल झाला होता यष्टीरक्षक, परंतु आता मात्र संधी सोडत नाहीये. षटकारासाठी पारितोषिक आलं परंतु आली त्याची विकेट. फलंदाज आकाश होतोय बाद. 4 चेंडू 41 रोख 42 धाव फलक रोखलाय. अक्षरशः थांबवून ठेवले. 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा तब्बल आल्या होत्या 28 आणि नंतर जर विचार केला 2 चेंडू शिल्लक आहेत, धावा खर्च झाल्या मात्र 13. 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा चांगला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि नक्कीच झेल टिपला जात नाहीये. एक धाव पूर्ण, दुसरीचं रूपांतर थ्रो करताना थांबलाय आणि नक्कीच रनआउटचा प्रयत्न असेल. पंच
डॉट निर्धाव आहे. एक धाव पूर्ण झाले आणि एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या एक धाव पोहोचले. धावसंख्या पोहोचले 43. 3 गडी बाद. अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे. यानंतरचं समालोचन अर्थातच या मॅचच्या दुसऱ्या सत्रामध्ये आता तुम्ही पंकज सरांना पाहाल समालोचन करताना आणि तदनंतर ग्रुप ड अर्थात जगलवाडी वर्सेस करण जोशी. शेवटचा चेंडू व्हाईट बॉल हाताळतोय आणि येणारी ही एक्स्ट्रा धाव व्हाईट बॉल मस्करवाडी आणि जळव या दोन संघांची मॅच नक्कीच तुम्ही निलेश सरांना कॉमेंट्री समालोचन कक्षामध्ये पाहाल. शेवटचा चेंडू अजून देखील शिल्लक आहे. 44 धावसंख्येवरती रोख लावलाय. कमबॅक केलंय या संघाने. अर्थातच भार साखळे या संघ डफळवाडी या संघ फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला परंतु पहिल्या 2 षटकामध्ये वर्चस्व राहिलं त्यांचं. तदनंतर कमबॅक केलंय भार साखळे या संघाने. आता मात्र रनअप चुकतोय. दबाव जाणवतोय. शेवटचा चेंडूचा दबाव जाणवतोय. आतापर्यंत सगळं षटक चांगलं हाताळलंय. फक्त एक 50 ओलांडू द्यायची नाहीये. 50 धावसंख्या एक मानसिक दबाव निर्माण करेल चेस करणाऱ्या संघावरती. 50 ऑन स्कोरबोर्ड नक्कीच महत्त्वाचं असेल जर डिपेंड करायचं असेल स्कोर डफळवाडी या संघासाठी. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग गोलंदाज बॅकफुटवर गेलाय. स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू तिथे पोहोचतोय. दरम्यान क्षेत्ररक्षण येईल कलेक्शन करेल. 2 धाव पूर्ण होत आहेत आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय रन आउट आणि 46 धावा बनवल्यात आणि 47 टू विन. 47 धावांची आताची एकच आहे. 46 ला विन आहे. माफ करा 46 धावांचं आव्हान असेल. 45 बनवल्यात. 46 टू विन असेल आणि नक्कीच परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि नक्कीच समालोचन कक्षामध्ये होते परिवर्तन आणि नक्कीच या नंतरच्या या इनिंगमध्ये आपण आवाज पाहणार आहात जळगावचे सुपुत्र अर्थातच पंकज सर. हॅलो, धन्यवाद भरत सर. या ठिकाणी ज्योतिर्लिंग चषक 2025 पर्व दुसरे सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पाटण तालुका अंतर्गत आयोजित कै बाणाबाई तुकाराम पवार यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा खेळवली जाते. त्यांचे मुख्य आयोजक आमचे मोलाचे सहकार्य लाभलेले ते म्हणजे संजय पवारसे यांचे या ठिकाणी आभार. भार साखळी संघाने आपले ओपनिंग फलंदाज पाठवायचे आहेत मैदानामध्ये. आपल्याला वेळेअभावी सामने लवकर चालू करावे लागतील. या ठिकाणी सर्वांनी स्पीडअप घ्यायचा आहे. भार साखळी संघाला विनंती असेल की आपले फलंदाज मैदानात पाठवायचे आहे. तसेच डप्पावाडी संघाला सुद्धा क्षेत्ररक्षण सजवून घेण्याची विनंती करण्यात येत आहे. भार साखळी संघाला विनंती आहे आपले फलंदाज ताबडतोब मैदानात पाठवायचे आहेत नाहीतर पेनल्टी लावली जाईल. सामन्याला विलंब होत आहे तरी भार साखळी संघाने आपले फलंदाज ताबडतोब मैदानात पाठवायचे आहेत. या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी डप्पावाडी संघ सज्ज झालेला आहे. सुंदर असे सामन्यांचे आयोजन या ठिकाणी ज्योतिर्लिंग चषक 2025 पर्व दुसरे आतापर्यंत खेळवल्या गेलेल्या सामन्यांमध्ये खूप रोमांचक असे सामने आपल्याला पाहायला मिळाले. तसेच यापुढे देखील भेटतील. या ठिकाणी आपल्याला फायनलसुद्धा बघायचं आहे. त्यामुळे वेळेअभावी सर्व संघांनी सहकार्य करणे गरजेचं आहे.
आपणाला जे जे स्पोर्ट जळगावकडून विनंती करण्यात येत आहे, सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आनंद आणि शरद सलामीवीर जोडी मैदानात भारसाखळी संघाकडून भारसाखळी संघाची धुरा सांभाळण्यासाठी मैदानामध्ये आनंद आणि शरद पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत दोघेही मिळून. सिक्स धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरले ते म्हणजे आनंद आणि शरद. भारसाखळी संघाकडून पाहूया काय करतायत, आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यापर्यंत नेत आहेत का किंवा आपल्या संघाला विजय मिळवून देत आहेत का. तितकेच दिग्गज गोलंदाज राज सपकाळ ठप्पळवाडीकडून पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी सज्ज राज आनंद सपकाळ. आतापर्यंतच्या कारकिर्दीत सर्वोत्कृष्ट गोलंदाजीची त्यांनी प्रात्यक्षिके आपल्याला दाखवलेली आहेत. या मैदानामध्ये मानसरोवरमध्ये आतापर्यंतचा त्यांचा रेकॉर्ड चांगला राहिलेला आहे. पाहूया आता पॉवर प्लेच्या षटकामध्ये राज सपकाळ. मॅच ताबडतोब चालू करायचा आहे. कमिटीचे गडी गरम होत आहेत, त्यामुळं मॅच ताबडतोब चालू करायचं आहे. वेळेअभावी आपणाला सर्वांना विनंती आहे. राज सपकाळ यांच्या षटकातील पहिला चेंडू सामना करतील आणि सुंदर असा लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू जातोय सीमा पार, येतोय खणखणीत चौकार. आनंद यांच्या बॅटमधून निघालेला चौकार अतिशय कडक अशा परिस्थितीमध्ये उत्तर दिलेलं आहे राज सपकाळ यांना आनंद यांनी. पाहूया आता पुढच्या चेंडूवर राज सपकाळ कमबॅक करतील का आपल्या टीमसाठी. अमर कदम नालासोपारावरून सकाळी 7ची लोकल पकडून या ठिकाणी हजर राहिले, त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन या जे जे टीम जळगावकडून करण्यात येत आहे. आज त्यांना सागरी किनारा लाभलेला नाही, आज त्यांना मानसरोवरचा किनारा लाभलेला आहे. या ठिकाणी त्यांचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद. का आपल्या षटकातील दुसरा चेंडू हाताळताना राज सपकाळ पाहूया कमबॅक करतील का. सुंदर अशी गोलंदाजी, तितका सुंदर असा मारलेला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण होतंय का. या ठिकाणी 2 धावा घेण्यात यशस्वी आनंद झालेले आहेत. अतिशय सुंदर अशा बॅटिंगचे प्रदर्शन आनंद यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. आनंद यांनी राज सपकाळ यांचा खरपूस समाचार घेण्यास चालू केलेला आहे. पाहूया आता पुढचा चेंडू राज सपकाळ यांच्या षटकातील तिसरा चेंडू सामना करतील आनंद आतापर्यंत चांगले खेळत आहेत. पाहूया काय करतायत. अतिशय सुंदर असा ऑफ साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू, 1 धावेवर समाधान मानावे लागेल. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण अभिजित सपकाळ यांच्या मार्फत होत आहे. खूप तुल्यबळ असा संघ मानला जाणारा ढप्पळवाडी केदारनाथ 11 ढप्पळवाडी हा संघ तितकाच तुल्यबळ हा भारसाखळी सुद्धा संघ आहे. राज सपकाळ यांचा पुढचा चेंडू निर्धाव चेंडू आणि या ठिकाणी विकेट. अतिशय सुंदर असा चेंडू टाकलेला चेंडू बॅट्समनला समजलेला नाही, कळलेला नाहीये आणि या ठिकाणी बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावेल आणि ढप्पवाडी संघाला या ठिकाणी पहिला विकेट मिळेल. भारसाखळी संघाला पहिला झटका लागताना शरद तंबूच्या रस्त्याने माघारी जाताना त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत सुनील पवार त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत. पाहूया सुनील पवार आपल्या टीमसाठी काय योगदान देत आहेत ते. मुंबई पोलीस सुनील पवार मुंबई पोलीस. पाहूया आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेत आहेत का, आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत. सुनील सपकाळ यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत भारसाखळी टीमला. सुनील पवार यांच्याकडून राज सपकाळ यांचा पुढचा चेंडू सुंदर असा मारलेला चेंडू जातोय सीमा पार, येतोय खणखणीत चौकार. षटकार या ठिकाणी सुनील पवार आपल्या बॅटमधून चोख प्रत्युत्तर देताना राज सपकाळ यांना पहिल्या चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला आहे, त्यांनी भिरकवलेला आहे. अतिशय सुंदर असा खेळलेला चेंडू सुनील पवार
भारसाखळे टीमच्या अपेक्षा पूर्ण करताना दिसत आहेत. त्यांच्या खांद्यावर जबाबदार आहे. टीमला विजयापर्यंत नेऊन ठेवायचं लक्ष आहे त्यांचं. तशाच जोशामध्ये ते आलेले आहेत आणि त्याच खेळीमध्ये त्याच शैलीमध्ये ते बॅटिंग करत आहेत. पाहूया राज सपकाळ यांचा पुढचा चेंडू आणि ह्या चेंडूवर काय होतंय, कल्पेश सपकाळ टीम कॅप्टन यांच्याकडून काहीतरी ॲडवाईस देताना. तसेच जळगावचे युवा उद्योजक देवानंद परशु पवार यांचंही या ठिकाणी जे जे स्पोर्ट्स जळगाव यांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात जे जे स्पोर्ट्स जळगाव यांनी अभिनंदन करायचं देवानंद पवार. पुढचा चेंडू, हाही चेंडू जातोय सीमारेषे पार, लगातार येतोय दुसरा षटकार. सुनील पवार यांची कडक बॅटिंग. विनोद पवार युवा उद्योजक, जळगावचे युवा उद्योजक विनोद बाळू पवार यांचंही या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात येत आहे. जे जे स्पोर्ट्स जळगाव यांच्या वतीने त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे आपल्या टीमला. तरी त्यांचे जे जे स्पोर्ट्स जळगाव यांच्याकडून मनपूर्वक अभिनंदन. विनोद पवार अतिशय सुंदर अशी फलंदाजी सुनील पवार यांच्याकडून पाहायला मिळाली. षटक समाप्तीनंतर 19 धावसंख्या टीम भारसाखळे आणि 1 विकेटच्या मोबदल्यात 19 धावसंख्या. अतिशय सुंदर असा रन स्कोर बनवलेला आहे भारसाखळे टीमने. पाहूया विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवतायत का किंवा विजय मिळवून देत आहेत का, याची जबाबदारी तर पुरेपूर सुनील पवार यांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. त्यांनी 2 षटकांमध्ये दाखवून दिलेलं आहे की मी ही गोष्ट करू शकतो आणि मी माझ्या टीमला विजय मिळवून देऊ शकतो. अशा आशेने आलेले सुनील पवार आपल्या टीमच्या सुद्धा आशा पूर्ण करताना दिसत आहेत. पूर्ण 11 खेळाडूंचा आपल्यावरती भार आहे हे समजून सुनील पवार मैदानात आपलं प्रदर्शन दाखवताना. पुढचा सचिन यांचं दुसरं षटक, टीमसाठी दुसरं षटक टाकत आहेत सचिन सपकाळ अतिशय चांगले बॉलर आहेत. पाहूया आपल्या टीमसाठी ते सुद्धा काय करतात हे बघण्याची आपल्याला गरज आहे. सचिन सपकाळ अतिशय सुंदर बॉलिंग गोलंदाजी. पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने ड्राईव्ह केलेला आहे. एक सिंगल धाव. या एका सिंगल धावेवरती समाधान मानावे लागेल आनंद यांना. सुनील स्ट्राईकवरती सुनील. पाहूया सुनील यांच्या मागच्या षटकामध्ये लगातार 2 षटकार मारून टीमला थोडं सद्यस्थितीमध्ये आणून सोडलेलं आहे त्यांनी. पाहूया सुनील पवार यांच्यावरती आता संघाची धुरा आहे. सुनील पवार त्याच लयेने फलंदाजी करत आहेत. सचिन सपकाळ दुसरा चेंडू षटकातील टाकण्यास सज्ज. अतिशय सुंदर असा टोलेल चेंडू जातोय प्लेयरच्या हातामध्ये आणि आपली विकेट गमावून बसतायत सुनील पवार. आता मात्र मॅच मध्ये रोमांच भरला जातोय. सुनील पवार यांच्या विकेटने भारसाखळे संघ बॅकफुटवर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच जोशामध्ये डपवाडी टीम या ठिकाणी परत गेम मध्ये येत असताना, मॅच मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन सपकाळ अतिशय सुंदर अशी बॉलिंग त्यांनी टीमला आता एक सद्यस्थितीमध्ये आणण्याचे नियोजन आणि कार्यक्रम म्हणावं लागेल तो करत आहेत आणि तो त्याच पद्धतीने कार्यक्रम करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. बोली भाषेमध्ये बोलायचं झालं तर करेक्ट कार्यक्रम सचिन सपकाळ यांच्याकडून होत आहे सुनील पवार यांचा. आणि आता मात्र टीम बॅकफुटवर जाताना टीम भारसाखळे. पुढचा चेंडू विकास यांच्यासाठी. अतिशय सुंदर मारलेला चेंडू खराब. यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू जाईल सीमा रेषे पार. येईल खणखणीत चौकार. या ठिकाणी 4 धाव्याने भारसाखळे टीमची धाव संख्या जाते 24. अतिशय सुंदर असा विकास यांच्या बॅटमधून खणखणीत चौकार आलेला आहे. सचिन सपकाळ आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. विकास यांच्यासाठी सुंदर असा टोलवलेला चेंडू जातोय निर्धाव. बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू विसावलेला आहे. या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाही आणि त्याचा फायदा ढप्पवाडी टीमला होताना दिसत आहे.
मॅचला जर पुढे घेऊन जायचं असेल, सामना जर पुढे घेऊन जायचा असेल तर लयबद्ध पद्धतीने फलंदाजी करणे गरजेचं आहे. डप्पावाडी संघाला अतिशय सुंदर असा मारलेला चेंडू, हा सुद्धा चेंडू सचिन यांच्या हातामध्ये विसावून डॉट जात आहे. म्हणजे याही चेंडूवर एकही धाव मिळत नाही. आता मात्र समीकरण अवघड बनत चाललेलं आहे टीम भारसाखळी संघाला. सुनील यांची विकेट गेल्याच्या नंतर संत गतीने चाललेली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे भारसाखळी संघाची. पुढचा चेंडू चेंडू जातो विकेट किपरच्या हातात आणि हा सुद्धा विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मात्र भारसाखळी संघाचं समीकरण अधिक अवघड होत गेलेलं आहे. सुंदर अशी गोलंदाजी सचिन सपकाळ यांनी 2 विकेटच्या रूपात डप्पावाडी संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केलेली आहे. आता मात्र पुढचा गोलंदाज कोण येईल आणि पुढच्या गोलंदाजीवरती काय होईल हे मात्र बघणं नक्कीच आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की सामना आता रोमहर्षक स्थितीमध्ये आलेला आहे. आता मात्र पुढच्या 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज. 12 चेंडू 22 धावा, 22 धावा 12 चेंडू. दिगंबर पाहूया काय करताय. दिगंबर यांना 12 चेंडू 22 धावांचं आव्हान असणार आहे टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी किंवा टीमला विजय मिळवून देण्यासाठी. 12 चेंडू 22 धावांचं आव्हान असणार आहे, परंतु तितकाच भेदक गोलंदाजीचा मारा करतील कल्पेश सपकाळ करतील का हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे, कारण कल्पेश सपकाळ आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी मैदानामध्ये सज्ज. कल्पेश सपकाळ दिगंबर यांच्या बॅटमधून षटकार आला तर त्यांच्यावर प्राइज लागलेला आहे या ठिकाणी संतोष पवार यांच्याकडून, कदम यांच्याकडून. दिगंबर यांच्यासाठी प्राइज आहे. दिगंबरसाठी पुढचा चेंडू कल्पेश सपकाळ यांचा अतिशय सुंदर चेंडू आणि या चेंडूवर दिगंबर यांची विकेट. बॅटची कडा घेऊन यष्टी रक्षकाकडे आनंद आउट झालेला आहे. आनंद यांची विकेट. अतिशय सुंदर गोलंदाजी कल्पेश सपकाळ. आता मात्र 11 चेंडू आणि 22 धावांचं आव्हान असणार आहे, ते मात्र भारसाखळी संघाला. आता देतील का. कल्पेश यांचे 5 चेंडू शिल्लक आहेत. कल्पेश यांनी 5 चेंडू मध्ये जर सामना फिरवला तर मात्र भारसाखळी संघाला या ठिकाणी खूप अवघड समीकरण होणार आहे असं दिसतंय. असा चिन्ह किंवा अशी स्थिती निर्माण होत चाललेली आहे. कल्पेश सपकाळ अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. मंगेश पुढचा चेंडू कल्पेश सपकाळांचा. मंगेश आणि तितका लेग साईडच्या दिशेने टोललेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा फॉल ठरत आहे. दुसरी धाव न घेता एकाच धावेवरती त्यांना समाधान मानावे लागेल. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण राज सपकाळ यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालेलं आहे मानसरोवर या ठिकाणी. कल्पेश सपकाळ सुंदर अशी गोलंदाजी करताना. कल्पेश सपकाळ यांचा पुढचा चेंडू पाहूया. हा मात्र विकेट चेंडूवर. या चेंडूवरती सुद्धा विकेट मिळत आहे. कल्पेश सपकाळांची अतिशय सुंदर गोलंदाजी. विकेट. आता मात्र समीकरण अवघड होत चाललेलं आहे. विजयासाठी षटकार किंवा चौकार येणे गरजेचं आहे या ओव्हरमध्ये किंवा या षटकामध्ये. 1 षटकार 1 चौकार गरजेचा असेल तरच समीकरण बनेल आणि पुढच्या ओव्हरला तुम्ही विजय प्राप्त करू शकता. पुढच्या षटकामध्ये अतिशय सुंदर अशी बॉलिंग कल्पेश सपकाळ यांचे. शंकर हे विकास यांची जागा घेतील. शंकर आता पाहूया काय करतात. शंकर आता बंटी कदम एका 6ला 5000 बोलतायत. ते बसलेत बिर्याणी खायला. सुंदर असा ऑफ साईडच्या दिशेने टोललेला चेंडू. सुंदर असा शंकर यांनी 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्यात येत आहे. अतिशय सुंदर बिटवीन द रनिंग कल्पेश सपकाळ. करण जोशी तसेच जाणं येईल यानंतरचा होणारा सामना. करण जोशी संघाने
क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आहे. अतिशय सुंदर असा टोलवलेला चेंडू. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्यात अपयश येतं. या ठिकाणी एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण डपावाडी संघाकडून, सुंदर असं क्षेत्ररक्षण डपावाडी संघाकडून पाहावयास भेटत आहे. कल्पेश भेदक गोलंदाजीचा मारा करताना कल्पेश त्यांनी समीकरण जाणलेलं होतं. 12 चेंडू 22 धावांचं आव्हान त्यांच्यासमोर होतं. त्यावेळेला ते षटक टाकण्यासाठी आलेले होते. पुढचा चेंडू कल्पेश यांचा, सुंदर असा चेंडू टोलवलेला, एकच धाव, एक धाव, सुंदर क्षेत्ररक्षण. या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29. आता 6 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण असेल भारसाकळी संघाला. आता मात्र षटकार आणि चौकारांची गरज या ठिकाणी. पाहूया मंगेश आणि शंकर आपल्या संघाला 6 चेंडूमध्ये 17 धावा करून देतायत का, विजय खेचून आणतायत का, किंवा विजय मिळवून देतायत का. ना भूतो ना भविष्य ती असा हा सामना करायचा असेल तर बॅटमधून चौकार षटकारांची गरज. मंगेश यांना चौकार षटकार मारावे लागतील, तसेच शंकर यांना सुद्धा चौकार षटकारांची गरज आहे किंवा मारावे लागतील आपल्या संघासाठी जर विजय खेचून आणायचा असेल. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. पाहूया, स्पीडअप घ्यायचा आहे, थोडा लवकर निर्णय घेऊन स्पीडअप घ्यायचा आहे. सर विनंती आहे डपळवाडी संघाला, आपण जरा स्पीडअप घ्यायचा आहे. आपल्याला पुढचे सामने सुद्धा खेळवायचे आहेत. त्यामुळे पाहूया चौथं षटक घेऊन डपळवाडी संघाकडून कोण येत आहे. डपळवाडी संघाकडून अभिजित सपकाळ. अभिजित सपकाळ हे 6 चेंडू फेस करण्यासाठी येत आहेत. 6 चेंडू टाकण्यासाठी येत आहेत. 6 चेंडू 17 धावाचं टार्गेट असताना चौथं षटक घेऊन येत आहेत अभिजित सपकाळ. पाहूया काय करतायत अभिजित सपकाळ. स्ट्राईक वरती आहेत मंगेश पवार. 17 धावाचं आव्हान 6 चेंडूमध्ये आपल्या समोर असणार आहेत. लयबद्ध पद्धतीने फलंदाजी करणे, चौकार षटकारांची गरज. आपल्या संघाला जर या अडचणीतून बाहेर काढायचं असेल, 17 धावा मिळवून विजय खेचून आणायचा असेल, तर या ठिकाणी खूप मेहनत करावी लागेल मंगेश यांना. संपूर्ण टीमच्या आशा या मंगेश यांच्यावरती अवलंबून आहेत. आता हॅलो, सह्याद्री असोसिएशन मधल्या सर्व कमिटी मेंबरना कळवण्यात येत आहे की ही मॅच झाल्यावर आपण सर्वांनी उजव्या बाजूला जो कॅम्प आहे तिथे उपस्थित राहावे. काही रूल्स डिसाईड करायचे आहेत, तरी सह्याद्री असोसिएशन मधल्या सर्व कमिटी मेंबर्सना कळवण्यात येत आहे की आपण ही मॅच झाल्यावर स्टंपच्या डाव्या बाजूला जे कॅम्प आहे तिथे उपस्थित राहावे. सुंदर असे अभिजित सपकाळ यांची गोलंदाजी आपल्याला पाहावयास मिळत आहे. अभिजित सपकाळ आपल्या टीमसाठी योगदान देताना 6 चेंडू आणि 17 धावांचं पुढचा चेंडू अभिजित सपकाळ यांचा पुढचा चेंडू. 4 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. मंगेशांचा सुंदर असा मारलेला चेंडू जातोय सीमा पार, येतोय खणखणीत चौकार 4 धावेसाठी. आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावेंची गरज, ती म्हणजे भारसाकळी संघाला. पाहूया काय होतं यानंतरचा होणारा सामना. जाना 11 जंगलवाडी व जाना 11 करंजोशी यांच्यामध्ये होईल. जाना 11 करंजोशी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लगेचच या सामन्याच्या निकालानंतर. अभिजित सपकाळ यांचा पुढचा चेंडू. सुंदर असे गोलंदाजीचे प्रात्यक्षिक अभिजित सपकाळ यांच्या मार्फत आपल्याला पाहावयास मिळतंय. हा मात्र तितकाच भेदक गोलंदाजीचा मारा. निर्धाव चेंडू, मंगेश यांना न समजलेला चेंडू राहतोय खाली, बॅट जाते वरतून. मंगेश, आता मात्र समीकरण अवघड मंगेश यांच्यासाठी होऊन बसलेलं आहे, भारसाकळी संघासाठी सुद्धा.
अभिजित सपकाळ यांचा पुढचा चेंडू जातोय निर्धाव. करंजोशी टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे या सामन्यानंतर, या चेंडू नंतर. आय थिंक या चेंडू नंतरच असेल. चेंडू जातोय वाईट आणि यष्टीरक्षकाच्या हातातून सुद्धा चेंडू सुटलेला आहे. सरळ चौकाराच्या दिशेने जात असताना 2 रन. अंपायर काय आहे, किती धावा? चौकार. या ठिकाणी 4 धावा आणि प्लस वाईट 5, टोटल 5 धावा या ठिकाणी. 1 बॉल 6 षटकार. 1 बॉल 6 धावा. आता मात्र इथे षटकाराची गरज आहे. षटकार मारून हिरो बनण्याची सुवर्ण संधी मंगेश यांना आलेली आहे. विनोद पवार युवा उद्योजक या षटकार मला तर यांच्याकडून 101चं पारितोषिक येणार आहे. आणि हा सुंदर असा टोलवलेला चेंडू जातोय सीमा पार आणि होतोय विजय बारसाके टीम. विनोद पवार यांच्याकडून 101चं पारितोषिक होतं. यासाठी आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. अनिल दरेकर सायबर क्राईम ऑफिसर अनिल दरेकर यांच्याकडून सुद्धा या 6 साठी, या षटकारासाठी 501चं बक्षीस आलेलं आहे. तरी या ठिकाणी मंगेश यांनी हे प्राइज घेऊन जायचं आहे. डप्पावाडी टीमनं आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. अतिशय रोमहर्षक